तुमच्या कामाकडे तुमची असलेली सचोटी आणि एक आपणच आपली एक व्हॅल्यू काम कसं असावं त्याचं जे एक स्टँडर्ड आहे ना ते अमेरिकेमध्ये फार वरच आहे. माझ्या आयुष्याचा आपण ज्याला बेस म्हणतो ना की मी कुठेही जाऊन हात लावून येईन, कितीही उंच शिखर करून येईन, तरी माय बेस इज दिस. माझं कुटुंब हेच माझा बेस आहे. परदेशातली मुलं इंडिपेंडंट म्हणजे इंडिपेंडंटच असतात. दे टेक फुल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ देअर लाईफ. आय थिंक दॅट इज इनक्रेडिबल. आणि मला असं वाटतंय ह्या यंग जनरेशनला इतकं एक्सपोजर सुरुवातीपासून मिळालंय राईट की त्यांना आम्हाला जे प्रश्न पडायचे ना तसे प्रश्नच पडत नाहीत त्यांना. दे आर ब्लेस्ड विथ ऑल द नॉलेज आणि ते त्यांना आत्मसात केलेलं आहे त्यांनी. आम्हाला आता एक रील करायचं असेल तरी अगं बाई कसं करायचं असं मनामध्ये येऊ शकतं. काय असतं, एखादं मीडियम तुम्हाला हातामध्ये मिळालं तर सगळे करतायत म्हणून मी केलं असं मी आतापर्यंत कधीच केलेलं नाही. मला जे पटलं तेवढंच मी केलं, पण तेही चांगलं केलं मी. नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज जी आपल्याबरोबर पाहुणी आहे ना, शी इज वन ऑफ माय फेवरेट्स. म्हणजे मी लहान शाळेत असल्यापासून आय हॅव बीन वॉचिंग हर. आणि शी इज ऑल्सो अ थिंकिंग ॲक्ट्रेस इज वॉट आय लाईक टू कॉल हर. ओके, शी इज ब्युटिफुल ऑफकोर्स. शी ॲक्ट्स ब्युटिफुली आणि शी हॅज प्लेड सम काय म्हणूयात जे कधीच विसरू शकत नाही असे रोल्स मराठी इंडस्ट्रीतले ॲज वेल एज हिंदी इंडस्ट्रीमधले, राईट. आणि माझ्यासमोर बसलेली आहे आपल्या सगळ्यांची लाडकी अश्विनी भावे. हाय अश्विनी ताई, हाऊ आर यू? हाय रीमा, आय एम सो हॅपी टू बी हिअर अँड आय एम सीइंग यू आफ्टर सच अ लॉंग टाइम. आणि मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या सगळ्या श्रोत्यांना माझा प्रेमाचा नमस्कार. मी त्यांना पाहू शकत नाही, बट आय एम शुअर दे विल फॉलो मी ऑन सोशल मीडिया और मेक सम कमेंट्स अँड यू नो. नक्कीच. पण मी तुला सांगू का, तू ऑडियन्सच्या मनात इतकी बसलेली आहेस की ते फक्त जरी आवाज ऐकत असतील तुझा तरीही ते आता इमॅजिन करत असतील की आता अश्विनी हे कसं बोलत असेल. किती छान. इट्स गुड इन अ वे. सो सध्या काय चाललंय? सध्या मी पुन्हा एकदा अभिनयाच्या स्त्रोतामध्ये जॉईन झालेली आहे. आणि आता माझ्या मुलांकडची माझी संसाराची जी कर्तव्य जी मी आवडीने स्वीकारलेली होती ती सगळी संपलेली आहेत. माझी मुलं आता कॉलेजेसमध्ये आहेत. माझा मुलगा 2nd इयरला आहे, मुलगा 3rd इयरला आहे, मुलगी 2nd इयरला आहे लॉस एंजलिसमध्ये. आणि आय थिंक आता त्यांनी इंडिपेंडंट हळूहळू व्हायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्यामुळे आता मी माझं आयुष्य, पुढचं आयुष्य मला कसं घालवायचं आहे ते एक्सप्लोअर करतेय. सो आय एम इन अ ग्रेट स्टेट ऑफ माइंड. अशी स्टेट ऑफ माइंड आहे की आय डोंट हॅव एनिथिंग टू लूज बट आय हॅव अ लॉट टू गेन. राईट. अँड आय कॅन एक्सपेरिमेंट. कारण माझ्या स्वतःकडनं काही अपेक्षा नाही आहेत. मला फक्त आयुष्य एन्जॉय करायचं आहे. आणि अभिनय हे त्यातलं एक, कारण मला फार घरोबा आहे अभिनयाशी, त्याच्यामुळे ते मी पहिलं हे एक्सप्लोअर करणार. आणि दिस इज ऑल्सो सच अ वंडरफुल टाइम टू बी कमिंग बॅक टू द ऍक्टिंग करिअर. खरंय. कारण आपलं जग ओपन अप होत आहे, राईट. वेब सिरीज म्हणा, फिल्म्स म्हणा. आता तो काळ गेला की जेव्हा तुम्ही स्टार असायला पाहिजे की तुम्ही हिरोईन असायला पाहिजे. आता तुम्ही ऍक्टर असलात की तुम्हाला काम मिळतं, म्हणजे तुमच्या वयाप्रमाणे. याच्यामुळे जे पूर्वीच्या पिढ्यांमध्ये नव्हतं ऍक्च्युली ऍक्टर्स ऍक्ट्रेसेसच्या, राईट. सो मला तुला हे विचारायचं आहे की तू जरी म्हणत असलीस की तू आता परत येतेस ऍक्टिंगच्या ह्याच्यात, पण दॅट इज नॉट ट्रू. म्हणजे तू मधून अधून करतच होतीस. काय मी आता मनाने पूर्णतः याला झोकायचं पुन्हा एकदा आणि जे एक्सप्लोअर करायचं. तर आता मी एक मराठी फिल्म संपवली. मराठीत काम करताना मला नेहमीच अगदी घरच्यासारखं वाटतं. आय हॅव ग्रेट कम्फर्ट लेवल. आणि म्हणजे रोल तर माझा उत्तम होताच आणि तो चित्रपटाचा सब्जेक्टही फार चांगला आहे. पण त्याच्यामध्ये 10-12 कलाकारांची मोठी टीम आहे. आणि त्या सगळ्या कलाकारांबरोबर मी कामं केलेली आहेत पूर्वी. आणि देर वर 3-4 दॅट आय हॅवंट वर्क विथ.
सो इट वॉज सच अ ग्रेट मिक्स, नॉस्टॅल्जिया होता, नवीन काहीतरी, नवीन लोकांना नवीन त्यांचं काय चाललंय, हाऊ डू Right. दे कॅरी देमसेल्व्स, हे ऑब्झर्वेशन करायची मला संधी मिळाली. आणि आता एक वेब सिरीज माझी चालू होईल, ती हिस्टोरिकल आहे. सो दॅट शुड बी, इट विल बी फॉर डिझनी, हॉटस्टार डिझनी. बर, आणि ते हिंदीमध्ये आहे. आणि आता मला हिंदीमध्ये सुद्धा जास्त काम करायचं आहे, कारण माझा मराठीचा ऑडियन्स कायम आहे, माझ्या बरोबरच आहे, तो कधीच सुटणार नाही. पण हिंदीचा जो ऑडियन्स आहे तो मला अजूनही आय वुड लव्ह टू रीच माय हिंदी ऑडियन्स एज वेल. करेक्ट. कारण आय थिंक हिना सैनिक या सगळ्या फिल्म्समध्ये, बंधन, राईट, मीरा का मोहन, वंडरफुल फिल्म्स, आणि पीपल स्टील रिमेंबर यू ऑफकोर्स. त्याच्यामुळे इट इज ग्रेट. पण मला वेगळाच प्रश्न विचारायचा, मला तुला हे विचारायचं की तू भारतात येत असतेस, राईट? आय थिंक दरवर्षी तुझं एकदा तरी येणं होतच भारतात. सो असं आता स्पेशली गेल्या 8-10 वर्षात असं झालंय की आपला देश काय प्रगती करतोय, काय वेगात प्रगती करतोय, वगैरे वगैरे वगैरे. सो आता तू तिकडे राहतेस आणि तू जेव्हा इकडे येतेस, तर काय वाटतं तुला, काय वाटतं की हे काय फरक जाणवतो एकतर दरवेळेस, आणि दुसरं खरंच आपण प्रगती करतोय का? प्रगती नक्की करतो आहोत. ओके. कारण आपल्याकडे इतकी मोठी यंग जनरेशन आहे. India is blessed to have huge number of kids, below 35 also. आणि नवीन जनरेशन ही नवीन उत्साहाने येत असते, आणि त्यांना आपले जे पारंपरिक ठोकताळे असतात ना, की खूप मेहनत केल्याशिवाय तुम्हाला यश मिळत नाही. They do believe that you work smart, you work hard, but more than that you work smart. अगदी अंग मेहनतच केल्याने सगळं मिळतं असं नाहीये. सो ते त्यांच्या एका मॉडर्न विचारांनी येतात. तू आजचे जर बिझनेस मधली मुलं पाहिलीस, किंवा इव्हन रियालिटी शोज मध्ये येणारे कलाकार, छोटे छोटे कलाकार पाहिलेत, तर त्यांनी इतका प्रोग्रेस केलेला आहे. ते येतात, तेच सगळं नॉलेज घेऊनच येतात त्या प्लॅटफॉर्मवर ते जिंकायला. सो ही जी एक जिंकण्याची जी एक जिद्द आहे, किंवा दे हॅव बीन ब्लेस्ड टू हॅव ऍक्सेस टू इन्फॉर्मेशन, राईट, जो आमच्या काळामध्ये आम्हाला नव्हता. बरोबर. त्याच्यामुळे परंपरेला धरून आम्ही जास्त राहिलो. दॅट फील सेफर. आता ह्यांना जग मोकळं आहे, त्यामुळे मोकळ्या जगाचीच त्यांना दे फील कम्फर्टेबल त्या जगामध्ये. बरोबर. त्यांना भीतीच वाटत नाही, आणि ते वेगवेगळ्या गोष्टींमध्ये डॅबल करतात. एक व्यक्ती किंवा एक यंग मुलगा किंवा मुलगी एकच गोष्ट धरून ठेवत नाही. राईट. 10 गोष्टींमध्ये ते ट्राय करत असतात. त्या जेव्हा तुम्ही ट्राय करताना वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, त्यावेळेला तुमचा ऍटिट्यूड एक हे फेल झालं तरी ठीक आहे, मला ते दुसरं करता येईल. करेक्ट. आणि असं करता करता अल्टिमेटली तुम्हाला वर्षानुवर्ष परसू केल्यावर मॅच्युरिटी तर येतेच. नक्कीच. त्याच्यानंतर मला असं वाटतं की म्हणजे आम्ही राजकीय भाष्य मला इंटरव्ह्यूज मध्ये करायला आवडत नाही, कारण तो माझा प्रांत नाही आहे. पण तरी सुद्धा ज्या मोदी गव्हर्नमेंटनी ज्या इनिशिएटिव्ह जे चालू केले आहेत ते खूप उत्तम आहेत. म्हणजे स्वच्छ भारत असेल म्हणा, किंवा भारतातल्या लोकांना इथे पेटंट मिळवून देणं आणि इथे बिझनेसला त्यांना एनकरेज, वाव देणं, किंवा आपला एक स्वत्व जपून ठेवणं, की द वर्ल्ड कॅनॉट टेक अस फॉर अ राईड. राईट. वी आर गोइंग टू बी टुमॉरोज लीडर्स. ह्या पर्स्पेक्टिव्हनी जाण्याचा दृष्टिकोन आपल्या लीडरमध्ये असणं हे फार महत्वाचं असतं. खरं. नाहीतर ते जनतेपर्यंत सीप होत नाही खाली. खरं. सो तो एक राजकीय भाग झाला. पण असं असतं की जग तरी केल्याने देशाटनं, किंवा असं म्हणतात ना, ते जग फिरून येणं फार महत्वाचं आहे. मग तुम्हाला बर्ड्स आय व्ह्यू मिळतो. आज मी दोन्ही देशांकडे पाहता, दोन्ही देशांवरती माझं प्रेम आहे. माझं कुटुंब मी प्रस्थापित केलं ते युनायटेड स्टेट्समध्ये केलं, त्यामुळे दॅट इज माय होम, बिकॉज तिथे माझं कुटुंब आहे. आणि भारत माझं जन्मभूमी आहे, पण भारत माझी कर्मभूमी सुद्धा आहे. राईट. त्याच्यामुळे माझा ऑडियन्स आहे, इतके संस्कार माझे सगळे इथे, माझे रूट्स तर ते कधीच आपल्याला, माझी रूट्स भारतातली आहेत आणि ते सुटणारच नाही, आणि सोडण्याची काही आवश्यकताच मला वाटत नाही. कारण मी जी घडलेली आहे ती मी कुठे इतकी स्ट्रॉंग आहे की मी कुठल्याही देशाच्या, जगाच्या ह्याच्यावर गेले तरी सुद्धा आय विल बी हू आय एम.
राईट. इट इज सो स्ट्रॉंग. True. पण दोन्ही देशांकडे आज पाहताना मला असं वाटतं की देर इज लॉट टू बी इम्प्रूव्ड. वर्क एथिक ही जी एक गोष्ट आहे जी मी युनायटेड स्टेट्स, जरी तिथे मी वर्क फोर्समध्ये नसले तर सुद्धा माझ्या आजूबाजूची सगळी माणसं त्याच्याविषयी बोलत असतात, त्याच्याविषयी सांगत असतात. बरोबर. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आणि आपण जे काम करतो, मग तो जॅनेटर असेल म्हणजे किंवा गाडी पुसा असेल, सकाळी 6 वाजता जो गाडी पुसतो तो असेल, किंवा अभिनेत्री असेल, किंवा बिझनेस वुमन असेल, तुमच्या कामाकडे तुमची असलेली सचोटी आणि आपणच आपली एक व्हॅल्यू काम कसं असावं त्याचं जे एक स्टँडर्ड आहे ना, ते अमेरिकेमध्ये फार वरच आहे. राईट. फार वरच आहे. आणि हे कुणाला सांगावं लागत नाही. जसं आपल्याकडे शेजार धर्म हे आपल्या रक्तात आहे. बरोबर. आपल्याला सांगावं लागत नाही, ते अमेरिकेतल्या लोकांना सांगावं लागेल कदाचित. पण तरी सुद्धा आय टेक माय वर्क व्हेरी सिरियसली. आणि माझ्या सुदैवानी अशा आईवडिलांनी मला लहानाचं मोठं केलं, ज्यांनी ही बीजं माझ्यामध्ये घातली. करेक्ट. पण तमाम जनतेला भारताच्या असे संस्कार मिळतातच असं नाहीये. राईट. आणि पॉलिटिक्स, खाबुगिरी, हे सगळं ह्याचा मला उभं घेतो. पण आणि मला असं वाटतं की आज दोन्ही देश फार प्रक्षोभक वातावरणामध्ये जात आहेत. आणि ते पॉलिटिशियन्सनी बिघडवलेलं आहे. राईट. असं मला वाटतं. आणि ते दुःखकारक आहे. नक्कीच. आणि कोविडमधनं दोन्ही देश गेले. दोन्ही देशांना खूप सफर व्हायला लागलं. भारत त्यातून शिताफीनं, एवढं पॉप्युलेशन आहे म्हणताना सुद्धा शिताफीनं निघाला असं म्हणेन मी. आणि आय थिंक कोविडच्या नंतरच्या जगामध्ये परस्पर रिलेशन, माणसांचे एकमेकांशी असलेले संबंध, याच्याकडे दोन्ही देशातली लोक फार वेगळ्या पद्धतीने पाहता आहेत. त्याला महत्व देत आहेत. विच इज काइंड ऑफ अ ग्रेट थिंग. टू सम एक्सटेंट रीमा, मला असं वाटतं की आय एम सो फॉर्च्युनेट की मी ह्या दोन्ही देशांकडे कुठेही नॉट वेअरिंग माय इमोशन्स ऑन माय स्लीव्ह. राईट. नॉट वेअरिंग माय रिलिजन ऑन माय स्लीव्ह. एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मला येऊ शकतो. न्यूट्रल, तटस्थपणे पाहू शकते. आणि दोन्ही मध्ये काय उत्तम आहे तेच मी फक्त एन्जॉय करते. जे नाहीये ते मी सोडून देते. किती छान. त्याच्यामुळे तुझी मेंटल हेल्थ एकदम व्यवस्थित राहत असेल आय सपोज. बरं, मला सांग की तू ज्या वेळेला अमेरिकेत गेलीस, राईट, त्यावेळेला युअर करिअर वॉज बूमिंग. म्हणजे असं काही हे नव्हतं की अरे अश्विनी भावे का गेली भारत सोडून अमेरिकेत, असं लोकांना वाटावं असं वातावरण होतं. बरोबर. तर ते 8-9 वर्ष बिफोर कदाचित तू यू केम बॅक. तर ते 8-9 वर्ष जेव्हा तू तिथे राहिलीस, लेट्स कॉल इट अ सबॅटिकल फॉर युअर पर्सनल रिझन्स. तर ती सबॅटिकल घेत असताना मला 2 प्रश्न पडलेले आहेत. जरी तू आता म्हणालीस की तू स्वेच्छेनी ती जबाबदारी कुटुंबाची आणि संसाराची अशी घेतली होतीस आणि यू हॅड गॉन आहे. सो मला तुला हे विचारायचं आहे की ही सबॅटिकल घेताना जेव्हा ठरवलंस की आता ही घ्यायची, त्यावेळेला एक त्रास झाला का? दुसरं की या वैयक्तिक माइलस्टोन्स आणि प्रगतीचा परिणाम तुझ्यातल्या व्यक्ती आणि अभिनेत्री यांच्या ग्रोथवर कसा झाला असं तुला वाटतं? मोठा प्रश्न विचारला मी. त्याचे भाग करते आणि तुला उत्तर. पहिला हा निर्णय मी का घेतला याचा अगदी थोडक्यात सांगते. काय असतं, माझ्या करिअरमध्ये मी हे प्रोफेशन स्वतः चूज नव्हतं केलं. इट जस्ट सो हॅपन दॅट द प्रोफेशन चोज मी. मला मायक्रोबायोलॉजिस्ट व्हायचं होतं. आणि अचानक मला ही संधी आली. मी स्टेजवर काम करत होते वगैरे वगैरे, तरी पण एक शिक्षण क्षेत्रातले दोन्ही आई वडील असल्याने मला शिक्षण हाच माझा फोकस होता आणि माझा रिसर्च करण्याकडे कल जास्त आहे. त्याच्यामुळे मला मायक्रोबायोलॉजीचं फॅसिनेशन होतं. आणि इट जस्ट सो हॅपन्स की मी एक ऍप्टिट्यूड टेस्ट दिली. त्याच्यात असं आलं की आर्ट्सला गेली तर कदाचित तिचा कल आर्ट्सकडे जास्त आहे, म्हणून आम्ही ओव्हरनाईट तो निर्णय बदलला आणि मी आर्ट्सला ऍडमिशन घेतली. सिंगल ऍप्टिट्यूड टेस्ट. सिंगल ऍप्टिट्यूड टेस्ट. ओके. वाव.
आणि म्हणजे मला काही पण म्हणजे हे ग्रेट आहे. युजली खरंच. असं होतं की मुलांच्या ऍप्टिट्यूड टेस्ट मध्ये येतं की आर्ट्स विल बी बेटर. हा. तर अशा वेळेला आई वडील म्हणतात नाही पण सायन्स पण चांगलंच करेल ना, मग सायन्सलाच जाऊ दे. खरंय. युजली आपल्याकडे खरंय. असा ऍटिट्यूड आहे. आणि माझे आई वडील शिक्षण आणि माझे वडील फिजिकल केमिस्ट्रीचे प्रोफेसर आहेत. वाव. सो तरी पण मला आय थिंक माझे आई वडील फार कूल आहेत. म्हणजे तेव्हाही ते कूल होते राईट. आणि काळाच्या पुढे होते. आणि आय थिंक त्यांच्या अपत्यावरती त्यांचा पूर्ण विश्वास होता. करेक्ट. ही म्हणजे इट गोज बोथ वेज. ऑफकोर्स. पण तरी सुद्धा हा त्यांच्या म्हणजे त्या काळामध्ये इतकं पुढारलेल्या विचारांचं असणं. आणि मी पण मी तशीच होते, म्हणजे हॅपी गो लकी होते. असं आहे तर असं करूया आपण. केलं आणि मला गगनबेरीची ऑफर आली. राईट. आणि मी स्वप्नातही नसताना मी ते नाटक केलं, ते पॉप्युलर झालं. आय नेव्हर लुक्ड बॅक. सो बाय द टाइम माझी कॉलेजला मी गेले, SIS कॉलेजमध्ये पहिलं 11वी 12वी केलं, त्यावेळेला ऑलरेडी मी फेमस होते. मला पाहायला मुलं त्या गेटवरतीच्या इथे बसलेली असायची. सो आय वॉज ऑलरेडी म्हणजे त्या प्रसिद्धीचं मला त्यावेळेला काहीच नव्हतं. म्हणजे आय वॉज जस्ट लाईक आय डिडंट केअर फॉर दॅट ॲट ऑल. पण व्हॉट आय एम सेइंग इज, आणि मग एकदा जे घेतलंय ते चांगलं करण्याचा आपला ॲटिट्यूड असतो आणि माझा स्वभाव आहे तो, त्याच्यामुळे मी ते चांगलंच करत गेलं. आणि मला आय रिअली नेव्हर लुक बॅक. मला कधीच काम मागण्यासाठी मी कधी गेले नाही. माझ्या संपूर्ण करिअरमध्ये आजपर्यंत मी फक्त 3 ऑडिशन्स दिलेत. ओके. म्हणजे लग्न करून जाण्याच्या अगोदरची गोष्ट मी सांगते. आता ऑडिशन्स देणं ही प्रथा झालेली आहे. करेक्ट. म्हणून माझं वैयक्तिक आयुष्य, तू विचारलंस की व्यावसायिक आणि वैयक्तिक मध्ये तू फरक केलास, विच इज व्हेरी गुड. कारण मी माझ्या आयुष्याकडे बघताना व्यवसाय आणि पर्सनल लाईफ ह्याच्यामध्ये खूप फरक करते. जसं मी व्यावसायिक म्हणून कसं वागावं ह्याचे ठोकताळे माझे ठरलेले आहेत, तसं माझं वैयक्तिक आयुष्य कसं असावं ह्याचं देखील ठोकताळे ठरलेले आहेत. आणि मी व्यवसायातली मी आणि कुटुंबातली मी ह्या 2 भिन्न पर्सनॅलिटीज आहेत. भिन्न पर्सनॅलिटीज म्हणजे माझ्या व्हॅल्यूज त्याच असतील. बेसिकली जेवढं महत्व मी माझ्या कामाला देते तितकंच महत्व मी माझ्या आयुष्याला देते, पर्सनल डेव्हलपमेंटला, माझ्या कुटुंबाला देते. आणि माझं कुटुंब हे आतापर्यंत माझ्या आयुष्याचा, आपण ज्याला बेस म्हणतो ना, की मी कुठेही जाऊन हात लावून येईन, कितीही उंच शिखर करून येईन, तरी माय बेस इज दिस. माझं कुटुंब हेच माझा बेस आहे. हे तसा स्वभाव आहे माझा. सो त्या माझ्या आयुष्याचा आकार कसा असावा हे माझ्या हातात होतं आणि ते मी तसं ठरवलेलं होतं. बिफोर इवन आय बिकेम व्हेरी फेमस ऑर व्हॉट एव्हर. मी संसार करणारे आणि मला ते भरभरून तेही आयुष्य जगायचं आहे आणि त्याला पण माझ्या आयुष्यात तितकंच महत्व आहे. आणि ज्या वेळेला, आणि मी 15 वर्षाची असताना व्यवसाय सुरू केला, त्याच्यामुळे बाय द टाइम आय वॉज 27 आय हॅड अचीव्ड अ ग्रेट डील अँड रिसीव्ड लॉट ऑफ ग्लॅमर, लॉट ऑफ लव्ह फ्रॉम all over India, even outside India. Hina was such a big success. Super hit. That I have seen the golden सोनेरी क्षण म्हणजे काय असतात किंवा सोनेरी क्षण, त्या किरणात झळाळून निघणं काय असतं हे मी अनुभवलेलं होतं. त्याच्यामुळे एका पॉइंटला मला हे बंद करायचं आहे आणि मला संसार करायचा आणि मला त्याच्यानंतर मला कॅमेरासमोर यायचं नाहीये. हे माझं पूर्ण ठरलेलं होतं. Nobody has forced, neither my mom and dad. आणि ऍक्च्युअली मी एकदा निर्णय घेतला की कोणी नोबडी कॅन फोर्स मी टू डू एनिथिंग. दॅट इज द बेस्ट पार्ट ऑफ इट. सो हा मी निर्णय घेतला होता. फक्त मी इथून परदेशात जाईन हे ठरलेलं नव्हतं. ओके. दॅट वॉज अ ह्यूज चॅलेंज फॉर मी. आणि ते मी आणि किशोरनी दोघांनी मिळून ते मिटिगेट केलं. ते मिटिगेट केलं तरी सुद्धा तुमचं तुम्हालाच निभवायला लागतं. आणि आय वुडंट लाय, आय कांट से की ओ इट वॉज लाईक अ ब्रीज. कुठल्याच संसारी मुलीला आपलं माहेर सोडून सासराला जाणं हे ब्रीज नसतं. आता आजच्या काळात, मी माझ्या लग्नाला आता 25 वर्ष झाली यंदाच्या वर्षी. सो त्या काळात तर नक्कीच नव्हतं. सो तो एक डिफिकल्ट भाग होताच. पण मला माझं प्रोफेशन, माझे प्रेक्षक सगळं इथं ड्रॉप करून जायचं होतं. जरी मी मनातला ठरवलं की हे मी ड्रॉप करणार आहे, तरी तुम्ही जोपर्यंत ते पाऊल घेत नाही तोपर्यंत नक्की काय होणार आहे
हे काही तुम्हाला खूप खोल आहे बरं का हे, पण ते खोल आहे म्हणजे नक्की मला कशाचा सामना करायला लागणार आहे हे Right. माहिती नसतं. बरोबर. There were some interesting findings and there were some surprising difficulties. ओके. इंटरेस्टिंग फाइंडिंग्स वॉज मला लिटरली असं वाटलं की माझी डबल स्प्लिट पर्सनॅलिटी असावी. माझ्या आयुष्यात मी लग्न झाल्यानंतर असा एकही दिवस नव्हता ज्याच्यात मला असं वाटलं की ओ माय गॉड माझं लाईमलाईट संपलं, आता माझं तुटला प्रेक्षक. एकदाही मला असं वाटलं नाही. राईट. किंबहुना ते कधी सुटलंय असं मला वाटलंच नाही. आय नेव्हर मिस्ड बीइंग इन फ्रंट ऑफ द कॅमेरा. व्हॉट Okay. आय डिड नॉट एक्सपेक्ट, आय मिस्ड my association with creative people, ओके. which Okay. I did not expect. आपल्याला पहिलं काय वाटतं की अरे माझे फोटो येतात आणि अश्विनी भावे हे मिस करीन. तिथे कुणाला माझं नाव सुद्धा धड प्रोनाऊन्स करता येत नव्हतं. बरोबर. ओके. सो त्याचा मला काहीच वाटलं नाही. मी फार जोवियली ते जोकिंगली घेत होते. पण आय हॅव ऑलवेज मिस्ड कंपनी ऑफ क्रिएटिव्ह पीपल. राईट. माझा नवरा अत्यंत बुद्धिमान आहे आणि आय मॅरिड हिम बिकॉज आय सॉ एव्हरीथिंग व्हॉट आय वॉन्टेड इन माय लाईफ पार्टनर अँड दॅट आय गॉट. पण त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी हा पार्ट मी कधी इमॅजिन केला नव्हता. राईट. तो कम्प्युटर इंजिनियर आहे. कम्प्युटर सॉफ्टवेअर इंजिनियर्स आर मेड डिफरंटली. लॉट ऑफ डॉक्टर्स आर ऑल्सो क्रिएटिव्ह. Yeah. And they're involved in creative people. I know so many of them. पण सॉफ्टवेअर इंजिनियर्स व्हेरी रेअरली आय हॅव सीन त्यांच्या मनाची दाटणी किंवा देअर ब्रेन वर्क्स डिफरंटली. यस ऑर नो अशा पद्धतीने त्यांचा 0 or 1 आय कॅन इमॅजिन. असा त्यांचा ब्रेन चालतो. पीपल लाईक अस टू अंडरस्टँड. सो ते एक की मी जी क्रिएटिव्ह भाषा बोलतेय की मी एखादा फोटो काढला, ती जी फ्रेम मी केली आहे ती फ्रेम माझ्या क्रिएटिव्ह फोटोग्राफर फ्रेंडलाच त्यातलं हे कळू शकेल की तो लाईट मी काय कॅप्चर केलाय. यु नो दोज काइंड ऑफ थिंग्स. किंवा एखादी गोष्ट लिहिली तर ललित लेखन म्हणजे काय. जर्नलिझम इज कम्प्लिटली डिफरंट आणि ललित लेखनाचं पोतच वेगळी असते लिखाणाची. सो हा जो फरक असतो ना, तर दॅट आय लॉंग्ड टू बी विथ creative people. And today when I'm exploring my career, that's one of the things. It's not about limelight. It's not about, of course, I want to do important characters and I want to do them well and to be known for it. That's different. But what I long is to work with creative people. Yeah. And I'm getting plenty of that now. That is so cool. Yeah. पण मी ह्याचं सोल्युशन मागे काढलं होतं. कारण तुम्हाला काय प्रॉब्लेम्स येणार ते सगळ्याची उत्तर तुम्हाला मिळत नाहीत, पण त्याची एक पूर्वतयारी तर तुम्ही करताच ना. खरं. तर तसं मी तिथे गेल्यानंतर फिल्म स्कूलमध्ये ऑलरेडी ठरवलं होतं. मी इथून निघण्याच्या आधीच, लग्न होण्याच्याच आधी आम्ही ठरलं होतं, मी आणि किशोरनी मिळून, की मी तिथे त्याच्या ऑफिसच्या पुढच्याच गल्लीमध्ये होतं ते. आणि तिथे मी फिल्म स्कूल करत होते. आणि सो मी काहीतरी नवीन शिकत होते आपल्याच इंडस्ट्रीमधलं आणि ते मला टफ होतं. इट वॉजंट इझी ईदर. आय एम शुअर. सो माझं मन त्याच्यामध्ये रुळलं आणि मला नवीन शिकण्याची आणि नवीन ऑपॉर्च्युनिटीमध्ये मी काय शिकू शकते हाच माझा ऍटिट्यूड असतो. बरोबर. त्याच्यामुळे येस इट वॉज डिफिकल्ट. कोणालाच ते इझी असणार नाही. मी 200 लोकांच्या सेटवरती वावरायची एव्हरी डे, ऍटलीस्ट 200 पीपल. राईट. आणि त्याच्यानंतर मी एकटीच घरामध्ये आहे, अननोन याच्यामध्ये. मला शेजार पाजारचे कोण लोक आहेत तेही माहिती नाही आहे. आणि तिथे एक इंडियन मराठी बोलणारं तर सोडाच, पण भारतीय भाषा बोलणारा सुद्धा कोणी माझ्या सिटीमध्ये दिसायचा नाही. राईट. सो इट वॉज लिटल स्ट्रेंज. व्हॉट अदर थिंग दॅट वॉज स्ट्रेंज इज टू बी ब्लेस्ड विथ सच अन एक्सपिरियन्स. यु नो, इतकं पोतं भरून एक्सपिरियन्स होता माझ्याकडे. अँड टू बी ब्लेस्ड विथ लिव्हिंग दॅट इज मच बेटर दॅन नॉर्मल. I was blessed with आमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वॉज व्हेरी हाय वेन आय वेंट टू सॅन फ्रान्सिस्को. त्यावेळेला फिल्म स्कूलमध्ये 17 वर्षाच्या मुलांना ज्या वेळा मी स्ट्रगल करताना पाहिलं आयुष्यामध्ये, आय फेल्ट व्हेरी सॅड इन द सेन्स की ह्या मुलांना, आपल्या मुलांना आई वडील किती अंजारून गोंजारून वाढवतात. हो, नक्कीच.
आणि त्यांना सगळा फ्रीडमही असतो. आणि आईवडिलांनी मुलांना नाही विचारलं तरीही आई वडील आता बरे हा नवीन पिढी आहे बरं का असं सगळं ऍक्सेप्ट करतात. तिथल्या मुलांना 17 वर्षाचे असताना घराच्या बाहेर असतात, त्यांना स्वतःची रूम स्वतः शोधायला लागते. इतक्या मोठ्या एक्सपेन्सिव्ह कॉलेजची फी भरायला त्यांना 3 जॉब्स करायला लागतात. त्यांना त्या असाइनमेंट्स पुऱ्या करायला लागतात. इन्सिक्युरिटी असते. या मुलांना मित्रमैत्रिणी असतात, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, ते दर 2 महिन्याला बदलत असतात. ते सापडवणं. डॉर्म रूम मध्ये राहत असू तर माझा पार्टनर कोण असणार आहे त्यांच्याशी जुळवून घेणं, म्हणजे किती गोष्टींवरती लढाया करत असतात. अँड जक्स्टपोज विथ माय सिच्युएशन ॲट दॅट टाइम. आय वॉज 30+ ॲट दॅट टाइम. काहीतरी 30 वर्षाचे होते मी त्यावेळेला. आणि इतकं मोठं कमवून ऑलरेडी आलेली होते. आणि म्हणतात तसं ढुंगणाखाली खूप सुख होतं. अशा वेळेला I also got inspired, but I also felt like, oh my God, म्हणजे माझं मन हेलावायचं त्यांना पाहून की माय गॉड, ही 17 वर्षाची पोरं किती आयुष्यातल्या इन्सिक्युरिटीजना फेस करतात. खरं आणि मग त्यावेळेला मला असं वाटलं की भारतातल्या तरुण जनतेने हे समजून घ्यायला पाहिजे की त्यांना फ्रीडमही हवा असतो आणि त्यांच्या एज्युकेशनचा भार सुद्धा आई वडिलांनी सहावा असंही असतं. राईट. आणि म्हणजे मुलांना सांभाळायची वेळ आली, त्यांची मुलं झाली तरी आई वडील लागतात. मग त्या मनाने परदेशातली मुलं इंडिपेंडंटच असतात. दे टेक फुल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ देअर लाईफ. आय थिंक दॅट इज इनक्रेडिबल. सो तो एक हे मला जड गेला, मनाला जड गेला समजून घेणं की माय गॉड, आय कम फ्रॉम सच ब्लेस्ड बॅकग्राऊंड. राईट. सो ऑफकोर्स आय टूक इट म्हणजे आय गॉट इन्स्पायर्ड बाय देम टू सम एक्सटेंट. सो हा बदल मी अनुभवला नव्हता की ह्या मानसिक ह्याला मला हे करायला लागेल की इट विल अफेक्ट मी ऍट सम पॉइंट. इथपासून ते तू लग्न झालं, तू एक संसार मांडलास, तुझी मुलं झाली, राईट, हे सगळं ह्या 8-9 वर्षात घडलं. हो. राईट. त्याचा परिणाम व्यक्ती म्हणून एक आणि अभिनेत्री म्हणून तुझ्यातली जी क्रिएटिव्ह व्यक्ती आहे तिच्यावर कसा झाला? आय थिंक आय गॉट एनरिच्ड बाय सो मच एक्सपिरियन्स इन लाईफ. पण तुम्ही काय असतं, इट्स लाईक जर तुम्ही एक्सरसाइज वेट लिफ्टर असेल आणि तुम्ही जर मध्येच 5 महिने बंद केलं तर तुम्हाला पुन्हा छोट्यापासून सुरुवात करायला लागते टू बिल्ट अप युअर स्ट्रेंथ. दॅट डझंट मीन दॅट यू हॅव फॉरगॉटन इट. इट्स लाईक स्विमिंग. इट्स इन माय ब्लड. ऍक्टिंग, अभिनय हा माझ्या रक्तात आहे खऱ्या अर्थाने. त्याच्यामुळे थोडासा वेळ स्वतःला द्यायचा असतो. दरवेळेला मी येते. दुसरी गोष्ट एक झाली की इंडस्ट्रीमध्ये खूप तफावत झाली. प्लेयर्स बदलले इंडस्ट्रीमध्ये. सो दरवर्षी मी यायची, त्यावेळेला माझा बराच वेळ अच्छा असा बदल झालाय का, अच्छा असं चाललंय का आता, दिस इज व्हॉट इज हॅपनिंग, दीज आर द की प्लेयर्स, व्हॉट एव्हर. एक इन्फॉर्मेशन तुमच्या इंडस्ट्रीशी तुम्हाला असणं आवश्यक आहे. ऍटलीस्ट आय कीप माय सेल्फ अपडेटेड जस्ट टू मेक शुअर दॅट वेन यू एंटर यू आर नॉट नाईव्ह. राईट. सो त्याला माझा वेळ जात असे. आणि कदाचितच्या वेळेला आय डिड गो थ्रू kind of like the first 3 days I was extremely stressed out because I was not only acting but I was also producing the movie. Exactly. Yeah. आणि माझे मुलं किंडरगार्टन मध्ये होती त्यावेळेला. आणि जस्ट लक वुड हॅव इट, कदाचितचा ज्यावेळेला म्हणजे शूट ज्यावेळेला सुरू होणार होतं, माझ्या दोन्ही मुलांना व्हायरल फीवर आला. आणि फीवर म्हणजे इतका की त्यांना टबात बसवून एकाला बाहेर काढायचं, मग दुसऱ्याला बसवायचं, एवढा हाय फीवर होता. आणि मला दुसऱ्या दिवशी बाहेर पडायचं होतं. आणि मला इतका स्ट्रेस झाला की माझं बीपी लो झालं. आणि मला लूज मोशन्स व्हायला लागल्या त्या स्ट्रेसनी, भीतीने. आणि मला लिटरली सलाईनची बॉटल लावून माझा उमऱ्यातनं पाय निघत नव्हता. आणि माझ्या आईनी सांगितलं, अश्विनी तू काहीतरी चांगलं करायला बाहेर पडतीयस, तुझी पोरं मी सांभाळेन, तू चिंता करू नकोस, तू जा. म्हणजे एवढं सांभाळणारी माझी आई एवढी ती तर माझी आई इज व्हेरी स्ट्रॉंग. आणि तिचा मला सतत आयुष्यामध्ये पाठिंबा आहे ऑलवेज, व्हॉट एव्हर आय डिड.
खरं म्हणजे जे आपण शॉर्ट्स दिलेले आहेत ना उमऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवणं म्हणजे काय ते मला खऱ्या अर्थाने त्या दिवशी कळलं. आणि मग मी गेल्यानंतर माझा चेहरा वगैरे इतका पडलेला, माझ्या डोळ्याखाली काळ झालेलं होतं, हे चंदूनी पाहिलं. खरं म्हणजे त्यांनी हॅपी फॅमिलीचे सीन्स शेड्यूल केले होते आणि त्यांनी बघितलं माझी सगळी चर्या आणि म्हणाले, अश्विनी तू आपण वेगळे सीन्स करूया असं म्हणून कदाचित मध्ये जे डिप्रेशन मध्ये ती जाते त्यावेळेचे सीन त्यांनी खरं म्हणजे ते इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. आय वॉन्टेड टू फील माय कॅरेक्टर अँड देन गो इन टू डिप्रेशन. सो दॅट कॉन्ट्रास्ट काय होता हे मला कळायला हवं होतं, पण एवढी मुभाच माझ्याकडे नव्हती. आणि मग पहिल्या दिवशी मी चाच पडले असेल आणि दुसऱ्या दिवसाच्या अर्ध्या आफ्टर 2 o'clock मध्यातनं आय जस्ट गॉट इट. वाव. ओके. म्हणजे दॅट गेव मी कॉन्फिडन्स. आणि ऑफकोर्स ह्याच्याकरता पंढरी दादा मेकअप करत होते. एक तर आपण दिसू कसे ह्याचं एक फिअर असतं. बरं, मला माझ्या वयापेक्षा लहानही दिसण्याचा आततायी प्रयत्नही करायचा नव्हता. त्याच्यामुळे आय वॉन्ट टू फील कम्फर्टेबल इन माय स्किन. आणि समोर चंदू होता, चंद्रकांत कुलकर्णी. हा माझा आधीपासून मित्र होता. राईट. आणि त्यांनी माझ्यावर मला होत्या त्याच्या 4 पट जास्त त्याला माझ्या वरती विश्वास त्यांनी माझ्यावर टाकला होता. आणि इट हॅज बीन इन माय लाईफ, इट हॅज रिपीटेड दिस थीम मेनी टाइम्स की समोरच्यांनी विश्वास टाकला की मी अनेक त्याच्याही पेक्षा उंच जाऊन काम करण्याचा प्रयत्न करते. आणि एक्झॅक्टली दॅट इज व्हॉट हॅपन. इनफॅक्ट आणि लोकांनी मला असं सांगितलं, म्हणजे तुझ्या प्रश्नाच्या उत्तरासाठी मी हे सांगते की जेव्हा पाहिलं तेव्हा अश्विनी आम्हाला तू ह्या चित्रपटात आधीच्याही पेक्षा जास्त आवडलीस. राईट. यू सीम लाईक अ मॅच्युअर पर्सन. दॅट वॉज अ ह्यूज कॉम्प्लिमेंट फॉर मी बिकॉज आय डिड कम फ्रॉम इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स. आय कांट म्हणजे मी हे डिनाय करू शकत नाही. मला भयंकर स्वतःबद्दल डाऊट होता, मी आता हे करू शकेन का नाही, मला हे झेपणार आहे का नाही, की आता लोक हसतील का माझ्यावर, हे कशाला आता तू करायला बसलीयस. ह्या सगळ्या मानसिक अवस्थांमधनं मी गेले. ते मी यू कांट अवॉइड. राईट. पण तरी सुद्धा त्याचा सगळ्याचा सामना करून ज्यावेळेला तो चित्रपट यशस्वी होतो आणि तुझ्या म्हणजे सदाशिव अमरापूरकरांचा खूप मोठा सहभाग त्याला यशस्वी करण्यामध्ये होता. कारण 3च मेन कॅरेक्टर्स होती, मी, सदाशिवजी आणि सचिन खेडेकर. आणि सो आय थिंक आपण आपल्याला एकट्यालाच हे झेपवायचं असं वाटत असतं, पण असं नसतं. सेटवरती सगळ्या क्रिएटिव्ह ह्याची कॅमेरामन होता जो मला सुंदर दिसण्याचा दाखवायला प्रयत्न करत होता. पंढरी जुकरांसारखा इतका एक्सपिरियन्स माणूस माझा मेकअप करत होता आणि मला इव्हन धीर सुद्धा देत होते ते. काय नाही का अश्विनी मस्त करशील, किंवा को ऍक्टर्स दे आर मेकिंग मी लुक गुड. आणि ऑफकोर्स माझा दिग्दर्शक, मी एकही फ्रेम पाहिली नव्हती त्या चित्रपटाची, एकही फ्रेम पाहिली नाही काम करताना. करेक्ट. आणि तेव्हापासून आजपर्यंत मी एकही फ्रेम पाहत नाही मी काम करताना. सो इतकी माणसं असताना दॅट इज द क्रिएटिव्ह, जे मी मगाशी म्हटलं, कनेक्शन दॅट ही नोज एक्झॅक्टली व्हॉट आय एम केपेबल ऑफ अँड आय नो एक्झॅक्टली व्हॉट ही नीड्स ॲज अन ऍक्टर फ्रॉम मी. हे जे अनसेड कनेक्शन असतं ना, दॅट वॉज मिसिंग. राईट. दिस इज सो इंटरेस्टिंग. कारण तू बघशील की मी कदाचित इज माय नेक्स्ट क्वेश्चन, आणि मी तेच विचारत होते की तुमच्या टीमनी सगळी त्यावर्षी बक्षिसं पण घेतली. म्हणजे तू ही आता प्रोसेस सांगितलीस की तुम्ही कशा पद्धतीने यू फेस्ड इट, राईट. आणि तू प्रोड्युसर पण होतीस आणि तुम्ही सगळी बक्षिसं घेतली राव त्यावर्षी. म्हणजे आय रिमेंबर बेस्ट ऍक्टर, ऍक्ट्रेस, यू नेम इट. आणि आय थिंक कदाचित त्या वर्षीची सगळी बक्षिसं घेतली. सो कॉन्फिडन्स सॉलिड बूस्ट झाला असेल ना? खूपच बूस्ट झाला. ओके. खूपच बूस्ट झाला. ग्रेट. आणि मग हाऊ डिड यू डिसाइड टू गो अहेड? कारण तोपर्यंत यू हॅड बिकम अ सिनियर इन द इंडस्ट्री. राईट. जरी तुझं 10 वर्षाची सबॅटिकल आपण म्हणू, ती घेऊन तू आली होतीस. सो ऍक्च्युली फ्रेशरचा नर्वसनेस हा तुझ्या मनात होता. करेक्ट. पण लोकांसाठी तू एस्टॅब्लिश्ड आणि सिनियर ऍक्ट्रेस होतीस, राईट. आणि आपण आय थिंक एकदा भेटलो होतो तेव्हा तू म्हणाली होतीस की ह्या फिल्ममुळे मला कळलं की लोकांना अजून मला बघायचंय, पीपल वॉन्ट टू सी मी, राईट. सो ज्या वेळेला तू 10 वर्षांनी परत आलीस आणि तू मग लिमिटेड का होईना, बट यू हॅव बीन वर्किंग सिन्स देन, गेली 15 वर्ष जवळ. सो आत्ताची जी पिढी आहे, आत्ताची जी तरुणांची पिढी आहे, ऍक्टर्स, ऍक्ट्रेसेस, हे यांच्याकडे बघत असताना
काय वाटतं की म्हणजे अमेरिकेतले जे तरुण आहेत त्यांचं स्ट्रगल तू सांगितलंस, हो. राईट, पण आपल्या इथले सुद्धा जे तरुण आहेत, कारण ज्या वेळेला तू सुरू केलं होतंस करिअर आणि आताचे तरुण ज्या वेळेला सुरू करतात, खूप जमीन आसमानाचा फरक आहे. हो, इंडस्ट्रीमध्ये आणि सगळ्यामध्ये. बरोबर. काय जाणवतं की काय आहे या तरुणांचे चॅलेंजेस काय आहेत असं तुला वाटतं? आय फोरसी अ ग्रेट फ्युचर फॉर अवर इंडस्ट्री ओके. बिकॉज ऑफ दिस जनरेशन. आय फील इन्स्पायर्ड एव्हरी, म्हणजे मी आतापर्यंत इतक्या लोकांबरोबर, मांजामध्ये 2 यंग मुलांची च्या बरोबर फिल्म होती आणि माझं सेंट्रल कॅरेक्टर होतं. राईट. तो सुमेध जो आहे, आत्ता मी एक मराठी चित्रपट केला, त्यात पंजाबी हिंदी भाषिक मुलगी आहे. त्याच्यानंतर मी रायकर केस नावाची एक वेब सिरीज केली, त्याच्यामधली जी लीड कॅरेक्टर होती पारुल गुलाटी. मी ह्या सगळ्यांच्या मी काय काय मला त्यांच्यात इन्स्पायर झालं ते मी सांगणार आहे, बिकॉज दे आर डुईंग समथिंग अवर जनरेशन कुडंट इवन फॅदम. ओके. पारुल गुलाटी ही मे बी फार अभिनयाच्या स्ट्रॉंग बॅकग्राऊंड मधनं आलेली नाहीये, सोशल मीडियाच्या स्ट्रॉंग बॅकग्राऊंड मधनं ती आली. ओके. आता ट्रेंड बदललेला आहे, आता यू नीड युअर प्रेझेन्स ऑन सोशल मीडिया. बरोबर. आणि मी आय फॉलो हर, कारण आम्ही एकत्र काम केलं आणि आय एम एव्हरी डे आय एम अमेज. ती कविता करते, ती एक बिझनेस चालवते जो शार्क टँक वरती आता होती, निश हेअर नावाचा. आणि सो शी इज बिकमिंग अ बिझनेस वुमन. प्रॉबेबली शी इज ट्राईंग टू बी समबडी लाईक प्रियांका चोप्रा. आमच्या काळामध्ये असा कधी आम्ही हा विचार केला नसता. एक ऍक्टर आहे म्हणजे तेवढंच धरून तेच उत्तम करायचं, ह्याच्या पलीकडे आम्हाला कल्पना नव्हती. म्हणजे असतीलही काही, पण सर्रास सगळ्या जणी असं, सगळी जण असं करत नव्हते. यु नो, सुमेध मुदगलकर, त्यांनी आमची मांजा केल्यानंतर मांजामध्ये अप्रतिम काम केलं त्यांनी. तो फिनॉमिनल डान्सर आहे. ओके. म्हणजे आणि हे कथक किंवा मी न पाहिलेल्या नृत्य प्रकारातला नृत्य प्रकार तो करतो. ओके. म्हणजे प्रत्येक, म्हणजे मला काय त्याला म्हणतात हेही तुला सांगता येत नाही, बट व्हॉट एव्हर ही डज ही इज जस्ट फिनॉमिनल. ओके. त्याच्यानंतर त्यांनी आता त्याची म्युझिक सिंगल्स काढली. जस्ट लास्ट वीक मध्ये त्याची रिलीज झाली. बर. आणि म्हणजे तो काय तोप सिंगर नसेल, पण त्यांनी सिंगर, त्याला फॉलोअर्स आहेत आणि ही इज कीपिंग देम हॅपी अँड ही इज डॅबलिंग इन न्यू थिंग्स विदाउट एनी फिअर. राईट. त्यांनी कृष्णाची भूमिका केली, त्यांनी उत्तम केली. त्याचं हिंदी फार उत्तम आहे. डायलॉग म्हणजे असे पटापटा पाठ झालेले असतात. ओके. सो हा एक त्याचा भाग झाला. आता रिसेंटली मी कोणाला भेटले, आत्ता परवा फिल्मफेअरच्या ह्याच्यावरती रेड कार्पेटवरती एक मुलगी आली, म्हणाली की फार गोड सुंदर ग्रीनचा सिक्वेन्सचा ड्रेस घातला होता. मी शिंदे, मला फर्स्ट नाव विसरले तिचं, पण ती एक लिडिंग हे म्हणजे टेलिव्हिजन सिरीज प्रोड्यूस करते ती. वाव. ओके. आणि अभिनेत्री पण आहे. मनवा नाईकला मी फार जवळनं ओळखते. मनवा इज स्मॅशिंग. म्हणजे बालाजीची, तिचं नाव काय, एकता कपूर. ती काही वर्षांनी एकता कपूर होईल आणि व्हावं तिने. म्हणजे तिच्या बिझनेसमध्ये तिने जोरदार असावं. ती एकाच वेळेला म्हणजे वेब सिरीज मध्ये काम करते, एकाच वेळेला नाटकात काम करते. येस. आणि तिच्या नाटकाला बेस्ट नाटक म्हणून मला वाटतं बक्षीस सुद्धा मिळालेलं आहे. आणि ती 4-5 सिरीज चालते. आणि मी तिला म्हटलं, हे मनवा, लेट्स गो कॅचअप. तर ती वेळही काढते आणि त्यावेळेला ती चिंतेत सुद्धा नसते की माझ्या प्रोडक्शनच्या सेटवर काय चाललंय. सो शी इज एबल टू सॉर्ट दिस आउट सो वेल. अँड दीज आर ऑल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ यंग जनरेशन. अँड आय फील extremely proud of them. And I love to chat with them, catch up with them. त्यांचा माइंडसेट कुठे असतो, इतकं शिताफीनं ते कसं. आणि मला असं वाटतंय ह्या यंग जनरेशनला इतकं एक्सपोजर सुरुवातीपासून मिळालंय, राईट, की त्यांना आम्हाला जे प्रश्न पडायचे ना तसे प्रश्नच पडत नाहीत त्यांना. दे आर ब्लेस्ड विथ ऑल द नॉलेज आणि ते त्यांना आत्मसात केलेलं आहे त्यांनी. आम्हाला आता एक रील करायचं असेल तरी अगं बाई कसं करायचं असं मनामध्ये येऊ शकतं. सो मला ऑलमोस्ट असं वाटायला लागलंय की आय बेटर हॅव, इट इज गुड दॅट आय हॅव दिस काइंड ऑफ एक्सपिरियन्स दॅट आय हॅव. या
Yeah. Because I need to face it. There is no competition, but I need to be at par with this young generation. Which and is I so want to be. difficult. It is difficult. And I'm blessed that I have such experience. Yeah, and you already have yeah. your captive audience. पण म्हणजे मी कुठेही मला खूप अनुभव आहे हो. असं मी अझ्युम करून कुठे मी आतापर्यंत कधीच कुठलीच गोष्ट अझ्युम करून जात नाही. आय एम मेंटली प्रिपेअर्ड फॉर व्हॉट एव्हर आय एम गोइंग टू फेस. आणि तितक्याच स्ट्रॉंगली आय वुड keep updating myself. Nakkis. Because I have to work along with these people. They are smarter, they are faster, they are better, and they are savvier than I am. They are. पण ऑफकोर्स मी कुठेच कमी पडणार नाही. ऑफकोर्स नॉट. In fact, I will make good use of my experience and my humbleness to learn my passion to the learning process. तू आता एक्सपिरियन्स बद्दल म्हणालीस, राईट? सो मला तुला तेच विचारायचं होतं की तुझा बिफोर यू वेंट टू फिल्म स्कूल, तू अमेरिकेत जाऊन फिल्म स्कूलला गेलीस, त्याच्या आधी तू कधी इथे फिल्म स्कूल वगैरे काही केलं नव्हतं, राईट? सो 15 years, 15 वर्षांचा तुझा एक्सपिरियन्स होता बिफोर यू वेंट टू US, आणि तिथे तू शिकलीस. आणि आपली इंडस्ट्री आणि तिकडचे नॉर्म्स जे तू प्रोफेशनलिझमचं म्हणालीस किंवा अंडरस्टँडिंगचं म्हणालीस खूप वेगळे आहेत, राईट? सो अशा काय गोष्टी आहेत ज्या तुला तिकडे गेल्यावर अनलर्न कराव्या लागल्या? कारण 15 वर्ष आपण ज्या इंडस्ट्रीचा भाग असतो त्या आपल्या अंगवळणी पडलेल्या असतात गोष्टी, राईट? अनलर्न काही गोष्टी करायला लागल्या म्हणजे सेटवरती आम्हाला पायामध्ये चप्पल अडकवायला सुद्धा ड्रेसमन उभे असतात. हो. ओके. वी आर सो ब्लेस्ड. केसाला जरा हात लावायला असे 5-6 लोकांचा अंतराज घेऊन आम्ही फिरत असतो, राईट? जिकडे तिकडे स्वतःचं इक्विपमेंटचं बुकिंग स्वतः करायचं. मग ते इतकं जाड जूड इक्विपमेंट, एवढं वजनदार, अगं ते ट्रायपॉड सुद्धा. आणि त्यावेळेचे तेव्हा व्हिडिओ कॅमेरे, मी आता त्याचं हे विसरले, ब्रँड विसरले, इतके बल्की म्हणजे याचा पहिला सेलफोन आला मोटोरोलाचा, तो डोक्यात मारला तर डोकं फुटेल एवढा जड असायचा, हे इतकं जड असायचं. त्यात सॅन फ्रान्सिस्कोची थंडी, तिथल्या सॅन फ्रान्सिस्को सिटीमध्ये 45 डिग्रीज मध्ये जाणारे रस्ते, त्याच्यावर ते चढणं, आणि प्लस तिथलं ड्रायव्हिंग आहे. सो ह्या सगळ्याला कोपअप करायला मला फार डिफिकल्ट गेलं. म्हणजे आणि मी हे कुणालाही सांगितलं नव्हतं, मला सांगायचं नव्हतं की मी एवढ्या एक्सपिरियन्सनी आलेली आहे. आय जस्ट फेल्ट दॅट इट्स नॉट रेलेव्हंट. बरोबर. मी शिकायला आलेली आहे आणि मी शिकते आहे. दुसरी एक गोष्ट मला जी अनएक्सपेक्टेड होती मला अनलर्निंग प्रोसेस मधली, वॉज वॉचिंग द वर्ल्ड सिनेमा. ओके. आय हॅड नो लाइकिंग towards these French films that are surrealism बद्दल बोलतात, किंवा इटालियन फिल्म मेकर्स, फेडेरिको फेलिनी च्या फिल्म्स. आणि आय हॅड सच अ हार्ड टाइम इवन फिनिशिंग एन वॉचिंग अ फिल्म टू फिनिश माय असाइनमेंट के भाई मैंने देख ली ये फिल्म. इतकं मला जीवावर यायचं त्या फिल्म्स. आणि it took me some time to understand this is what happens in the world. मला काही रेनेसान्स, तर रेनेसान्स म्हणजे काय? रेनेसान्स शब्दाचं मीनिंग, स्ट्रेट मीनिंग, आणि व्हॉट रेनेसान्स मेंट हिस्टॉरिकली अँड टू आर्ट, हे मला कुठे माहिती होतं? आम्हाला फक्त राजा रवी वर्मानी पेंटिंग काढली होती. मधल्या काळात कोण आलं, काय पेंटिंग झाली भारतात, काय आपली परंपरा आहे, ह्याच्या पलीकडे जगात कोण पेंटर्स आहेत, त्यांच्या कला काय आहेत, त्या कलेचा फिल्म मेकिंगवर काय परिणाम झाला, हे सगळं मला काही माहिती नव्हतं. राईट. इट वॉज अ टफ प्रोसेस फॉर मी. मी लिटरली म्हणजे आपण अनपढ इतकं असू नये या लाजेनी मी आमच्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये सेकंड हँड पुस्तकांचं एक हे भरलं होतं प्रदर्शन. त्याच्यामधनं आर्टचं एक पुस्तक मी आणलं. ते अजूनही माझ्याकडे, आणि अजूनही ते मी चालते. जगभरातल्या आर्ट्स आणि त्याचा रेलेव्हन्स टू हिस्ट्री ॲट दॅट टाइम, व्हॉट वॉज हॅपनिंग इन द वर्ल्ड. फ्रान्समध्ये काय झालं, कुठल्या कॉफी शॉपमध्ये बसून कुठल्या चित्रकारांनी काय विचार मांडले, त्याचा परिणाम म्हणजे पिकासोच्या
कलेचा परिणाम हो फेडेरिको फेलिनीवर कसा झाला राईट. हे मी तेव्हा शिकले. आणि त्याच्याकरता मी भरपूर पुस्तकं वाचली. अँड इट वॉज अ टफ वन फॉर मी, ओपनिंग अप युअर माइंड दॅट दीज आर द पॉसिबिलिटीज. राईट. आय थिंक व्हॉट यू ट्राईंग टू से इज की आपल्या इथे फिल्मकडे आपण एक एंटरटेनमेंट म्हणूनच बघितलं जातं. राईट. त्याच्यामधून फिल्म ॲज अन एक्सप्रेशन ऑफ आर्ट हे तू शिकलीस की इट इज नॉट जस्ट एंटरटेनमेंट, इट इज ऑल्सो एक्सप्रेशन ऑफ आर्ट. आणि फिल्म्स कॅन मेक अ स्टेटमेंट. पण मला सांग, तू आता म्हणालीस की हे जे सगळे आजकालचा ट्रेंड बदललाय, सोशल मीडियामधून बरेचसे मुलं मुली येतात आणि दे आर स्टार्स बिकॉज दे हॅव सो मच ऑफ फॉलोइंग. राईट. व्हॉट इज युअर पर्सनल ओपिनियन अबाउट सोशल मीडिया? मी जर कामही करत नव्हते आणि मी भारतातही नव्हते, सो कुठलीच संधी नाहीये की लोकांसमोर येण्याची, आणि मी ती घेण्याचा प्रयत्न करत होते असंही नाही. बट सोशल मीडियानी ती दरी त्याच्यामुळे कमी झाली. राईट. ओके. आता मी सोशल मीडियामध्ये, आय डोंट नो इफ यू हॅव वॉच, मी ग्रीन डोअर ह्या नावाखाली किंवा ह्याच्या खाली नेचर रिलेटेड मी व्हिडिओज पोस्ट करत. ते करताना असं झालं की एक स्टार म्हणून जी आपली पर्सनॅलिटी असते ना, त्याचा एक वेगळा आब असतो. आणि सोशल मीडियावर आता तुम्ही पर्सन म्हणून काय आहात हे लोकांना कळतं. तर आत्ताचे स्टार्स, यंग स्टार्स जे आहेत ते पर्सन म्हणून काय आहे आणि हे ते सगळंच लोकांना सगळंच माहिती असतं. ओके. पण मी अशा जनरेशन मधली आहे, त्यावेळेला स्टारडम एक वेगळ्या पद्धतीचा होता. खऱ्या अर्थाने सिल्वर स्क्रीनचे आम्ही पार्ट होतो. आणि 50 आठवडे चाललेल्या फिल्म्स मी केलेल्या आहेत. राईट. 25 आठवडे चाललेल्या कितीतरी फिल्म्स मी केलेल्या आहेत. आणि त्या अशा फिल्म्स आहेत ज्या आजवर लोक विसरू शकलेली नाहीत. 30-35 वर्ष झाली तरी सुद्धा लोकांना त्या फिल्म्स तितक्याच आत्मीयतेने ते आठवतात त्या. बरोबर. पण त्यात माझी असलेली पर्सनॅलिटी ही एका काय म्हणायचं तारकेची होती. पण मी एक सामान्य माणूस म्हणून काय आहे हे लोकांना जवळून पाहण्याची संधी त्यांना मिळाली, आणि त्यांच्यातली आणि माझी दरी कमी करण्याची संधी मला मिळाली. राईट. मी काही दर उठून येणाऱ्या प्रत्येक ट्रेंडी सॉंगवर नाचून रील करत नाही, कारण तो माझा स्वभाव नाही. राईट. ओके. एखादा आवडलं आणि केलं तर गोष्ट वेगळी आहे. बट आय एम नॉट गोइंग टू बी प्रे टू द न्यू ट्रेंड्स. कारण ट्रेंड्स हे बदलत असतात. मी बदलणार नाहीये म्हणजे माझा कोर मी बदलणार नाहीये, कारण आय एम व्हेरी कम्फर्टेबल इन माय स्किन. पण माझी वेगळी पर्सनॅलिटी मी काढू शकते. आय डोंट काय असतं, एखादं मीडियम तुम्हाला हातामध्ये मिळालं तर सगळे करतायत म्हणून मी केलं असं मी आतापर्यंत कधीच केलेलं नाही. मला जे पटलं तेवढंच मी केलं, पण तेही चांगलं केलं मी. आज त्या ग्रीन डोअरच्या माध्यमातून मी सगळं जे काय करते ते दाखवते असं नाही. बरोबर. पण त्याच्यातनं माझा एक कोर ऑडियन्स तयार झालाय. हो, डेफिनेटली. हू फील्स इन्स्पायर्ड बाय द विच वॉज अ न्यूज टू मी. मी पण ते घाबरतच टाकलेलं होतं, यु नो, की मला आनंद मिळाला म्हणून मी टाकून बघते, कदाचित लोकांना आवडेल. पण what I'm trying to say is ki that gave me a chance to have my own facet of my personality and expose it to my audience. Right. And the audience feels very happy to see me as a layman. It is important in today's in today's times. It is important to show people who you are as a star and who you are as a human being. Right. आणि मला असं वाटतं की माझी ह्युमन बिईंग म्हणून साईड लोकांनी कधीच पाहिली नव्हती. ती ह्या सोशल मीडियामुळे लोकांना पाहता आली. करेक्ट. आणि म्हणून त्यांना मी आवडले. राईट. पण सोशल मीडियामुळे हे झालं हे म्हणणं बरोबर आहे तुझं. पण त्याच्याही आधी तू ज्या वेळेला लोकसत्तामध्ये लिहित होतीस, हो, त्यावेळेला सुद्धा अश्विनी भावे व्यक्ती म्हणून ती विचार कसा करते, तिचे मतं कशी मांडते, ह्या बाबतीत लोकांना एक चुणूक मिळाली होती असं आपण म्हणूयात. सो ते का थांबवलंस? चांगला प्रश्न आहे. प्रत्येकाच्या एक आयुष्याकडे पाहण्याचे आणि स्वतःकडनं अपेक्षा असतात, आणि एक मी हे करावं आणि मी हे न करावं. ज्या वेळेला मी इथून
म्हणजे लग्न करून जाणार हे टिकेकर त्यावेळेला लोकसत्ताचे एक अत्यंत विद्वान माणूस एडिटर होता. आणि टिकेकरांनी भरीस घातलं म्हणून केवळ मी लिहायला घेतलं. आणि कितीतरी वेळा मी नाही म्हटलं तर मला हे जमणार नाही, मला त्यात मी ह्यात पाडू नका हो, हे माझा प्रांत नाही. त्यामुळे अगेन विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला. अश्विनी तू लिहिणारच मला माहितीये, तू फक्त प्रयत्न कर. असं ओके एवढंच मागताय ना तुम्ही, मी करीन. आणि मी केलं आणि मला जमलं ते. हो आणि मला त्याचा आनंद मिळाला. सो चतुरंगामध्ये यायचं ना ते लोकसत्ताच्या चतुरंग. रविवारी पीपल यूज टू वेट फॉर इट की या आठवड्यात व्हॉट आर यू टॉकिंग. सो इट इज. आणि खरं म्हणजे खूप चॅलेंजिंग होतं कारण 350 ते मॅक्सिमम 400 शब्दांचं आर्टिकल असायचं. त्या 400 शब्दांमधनं लोकांना टू टेक समथिंग होम, एक विचार राईट किंवा एक अनयुज्युअल अनुभव किंवा एक वेगळी इन्साइट देणं, एवढा माझा प्रयत्न असायचा. तो मी प्रत्येक माझं कुठलंही आर्टिकल वाचलं तर त्यातनं एक काहीतरी, खूप प्रक्षोभक मी काही लिहिलं नाही कारण माझा तसा स्वभाव नाही, पण तरी सुद्धा विचार करायला त्यांना भाग पाडणारी काही आर्टिकल्स, म्हणजे बहुतेक सगळ्या आर्टिकल्स मधनं ते होतं. मी थांबवलं एवढ्या करता की मी भारताबाहेर राहणार आणि तिथे बसून भारतातल्या लोकांना काहीतरी सांगू पाहणार. माय ऑडियन्स मे नॉट लाईक इट. राईट. आणि बिफोर आय डू थिंग्स प्रिएम्प्टिव्हली. आय डोंट गिव्ह पीपल चान्स टू क्रिटिसाइज मी, बिकॉज मी इतकी सेल्फ क्रिटिकल आहे माझ्या स्वभावात की त्यांनी काय क्रिटिसिझम केला, इट हॅज नेव्हर सरप्राइज्ड मी. ओके. आय हॅव ऑलरेडी कन्सिडर्ड ऑल दोज पार्ट्स when I do things. Correct. So they never surprise me. So मी preemptively म्हणजे टिकेकरांना हे नको होतं की तू थांबू नकोस, तुझा खूप उत्तम चाललेला कॉलम आहे आणि तू तिथले अनुभव लिहू शकशील. मी म्हटलं टिकेकर, आय एम टू क्लोज टू माय एक्सपिरियन्सेस. इट विल टेक मी सम टाइम टू एक तटस्थपणे त्याच्याकडे बघायला मला वेळ हवाय. आय एम टू क्लोज टू अडजस्टिंग इन माय लाईफ. तर तिथं बसून मला लोकांना काही सांगायचं नाहीये. आणि ती संधी पुन्हा मी 2019 मध्ये घेतली. राईट. वेन आय हॅव सक्सेसफुली लेड माय लाईफ फॉर 25 years. अँड आय हॅव बीन ब्लेस्ड विथ 2 great kids. अत्यंत सपोर्टिव्ह फॅमिली अँड एक्सटेंडेड फॅमिली इन युनायटेड स्टेट्स, जी माझ्या इनलॉजची फॅमिली आहे. आणि तरी सुद्धा माझा एक येऊन काम करून पुन्हा जाऊन आय हॅव मॅनेज्ड माय लाईफ अँड माय हेड इज ऑन माय शोल्डर्स. हे झाल्यानंतर पुन्हा एकदा मी लिहिण्याचा प्रयत्न केला. आय टूक माय ओन टाइम. असं नाही की मला लिखाणाकरता विचारलं नव्हतं, चांगल्या न्यूज वृत्तपत्रांनी विचारलं होतं मला, पण आय जस्ट फेल्ट दॅट वॉजंट द राईट टाइम. ज्या वेळेला जी गोष्ट मला वाटते की आता आपण करावी, राईट, तेव्हा मी करते. इट डझंट मॅटर केवढी चांगली संधी आली. इफ आय डिड नॉट फील कम्फर्टेबल ॲट दॅट टाइम, आय डोंट एक्सेप्ट इट. दॅट इज सो कूल. मग मला सांग की हे जे तुझं 30+ इयर्सचं करिअर आहे आता, राईट, त्याच्यामध्ये असे काही रोल्स, तुझे 3 असे रोल्स मला सांग अँड टेल मी हाऊ यू फील अबाउट देम, की जेव्हा तू ऍक्सेप्ट केलेस त्यावेळेला तू आत्ता म्हणालीस की व्हेरी कम्फर्टेबल जर मी असले तरच मी करते, पण ॲज अन ऍक्ट्रेस तो ऑप्शन आपल्याकडे कधी कधी नसतो, राईट. सो जे तू कम्फर्टेबल नव्हतीस आणि इट वॉज व्हेरी चॅलेंजिंग फॉर यू आणि तुला ती मेहनत घ्यायची होती त्याच्यासाठी, पण ते केल्यानंतर यू आर लाईक दिस इज वन ऑफ माय बेस्ट रोल्स दॅट आय हॅव एव्हर डन. असे मला 3च सांगा. No, 3 शोधूनच सांगायला लागेल, बट इट्स अ ग्रेट क्वेश्चन. ग्रेट क्वेश्चन. मी एक फिल्म केली होती, हळद रुसली कुंकू हसलं. ओके. माझी एक जरा बुद्धिमान, उच्च शिक्षित, थोडी इगोइस्टिक अशी जी काही एक इमेज आहे, यु नो, तर ती त्याला छेद देईल अशी ही हे होती, काय म्हणायचं, अशी एक भूमिका होती. मनमोहन देसाईंच्या धाटणीची ती फिल्म होती. ओके. आपल्या कुठल्याच लॉजिक मध्ये बसणार नाही
अशा टाईपची. आणि त्यावेळेला मी आहुती चित्रपट केला होता. मी मनोभावे नाही, आपलं कळत न कळत चित्रपट केला होता. आणि ही जेव्हा फिल्म माझ्याकडे आली तेव्हा मी त्यांना म्हटलं, ओ हे सगळं ना, हे मला काही जमणार नाही. ते म्हणाले, तुम्ही प्लीज ही फिल्म करा. आणि त्या माणसाचा अभ्यास आणि त्यांनीच लिहिलेलं स्क्रीन प्ले होता, त्याच्यावरचं त्यांचं प्रेम, हे मला थोडं अपील झालं. म्हटलं ओके मी करते. आणि लीड कॅरेक्टर होती आणि अत्यंत स्ट्रॉंग विमेन कॅरेक्टर होती. सो रोल तर अप्रतिमच होता, पण त्याच्यामध्ये त्यांचं जे टेकिंग सगळं होतं ते मला असं वाटलं की मला हे काही जमणार नाही. आणि त्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला इतकी डिफिकल्टी मला आज तागायत कधीही आली नाही. अत्यंत वाईट वर्किंग कंडिशन्स मध्ये मी काम केलं. मी सोडता फिल्म वाचले. मी तिथे गेले, लातूर मधल्या एका गावामध्ये त्याचं शूट झालं. प्रचंड उन्हाळा होता. आमची राहण्याची मी आता सांगतच नाही, इतकी वाईट, म्हणजे छप्परही नव्हतं अशा पद्धतीचं तिथे टॉयलेट होतं. ओके, म्हणजे अर्धवट सोडलेलं बांधकाम असतं ना, त्या टाईपचं काहीतरी होतं. बांधकाम बरं होतं पण ते की ते अर्धवट सोडलेलं आहे, अशा टाईप मध्ये राहिलो होतो. पहिल्याच दिवशी उतरल्यानंतर मला न सांगता माझा इतके वर्षांचा मेकअप मन तिथून त्यांनी काढता पाय घेतला. माझी हेअर ड्रेसरही गेली. ओके. आणि असं झालं, मी गाडीतनं उतरले, मी घर पाहिलं आणि मला असं वाटलं, ओ माय गॉड, आय एम नॉट गोइंग टू स्टे देअर, दिस इज रिडिक्युलस. आणि म्हणून मी निघाले आणि निळू भाऊ समोरनं आले. ओके. आता निळू भाऊंबरोबर मी ह्याच्या आधी पुष्कळ काम केलं होतं आणि मला अत्यंत मनामध्ये आदर असलेलं एक व्यक्तिमत्व आहे. आणि निळू भाऊ म्हणे, चालतं ग अश्विनी, करून टाक, चांगला माणूस आहे. म्हटलं निळू भाऊ तुम्ही पण, मी पण असाच राहतोय. आणि मला इतकी लाज वाटली की एवढा सिनियर माणूस मला सांगतो आहे आणि केवळ त्यांनी सांगितलं म्हणून मी थांबले. आणि आज महाराष्ट्रामध्ये कळत न कळत करता किंवा हिंदीतल्या हेना करता जेवढी लोक ओळखतात तितकीच महाराष्ट्रामध्ये मला हळद रुसली कुंकू हसलं ह्या चित्रपटाकडे येतात. ग्रामीण भागामध्ये आय वॉज माझी जी एक इमेज होती, एक विचारी किंवा अशी जरा हेवी जी इमेज होती, त्याला छेद करून एक सर्वसामान्य ग्रामीण गट्स असलेली बाई ही मी प्ले केली. म्हणजे इतकं की त्याचे डायलॉग सुद्धा लोक मारतात त्या चित्रपटाचे. आणि माहेरची साडी किती गाजला होता चित्रपट, नाही का? आता सैराट जसा गाजला तसा माहेरची साडी होता. त्या चित्रपटासमोर तग धरणारी ही एकच फिल्म होती. ओके. आणि इट टॉट मी सो मेनी थिंग्स इन लाईफ, सो मेनी थिंग्स. नॉट जस्ट द पॉप्युलर, लोकप्रियताच नाही. मी मेकअप करायला त्या चित्रपटात शिकले. कॅमेरा काय असतो आणि कॅमेरामॅनचं काय महत्व आहे हे मी त्या चित्रपटाचे प्रत्येक फ्रेम, प्रत्येक लेन्स, बिकॉज मला मेकअप कळत नव्हता, अक्कल नव्हती काही, तर शेड बरोबर झाली की नाही असं रोज मी त्या कॅमेरामॅनच्या पुढ्यात उभे राहायचे. प्रमोदजी आप देखो ना ये ठीक है क्या, हिंदीतला कॅमेरामन होता तो, मंजींचा कॅमेरामन होता, फार गोड व्यक्तिमत्व होतं. आणि ते मला बोलवून आमचा इतका रॅपो झाला त्या ह्याच्यामध्ये की मला ते प्रत्येक चांगली फ्रेम असली. आणि ती फिल्म शूट पण उत्तम केलेली आहे, फ्रेम्स बघण्यासारख्या आहेत त्यातल्या. जे काही मेलोड्रामॅटिक पार्ट होता पण तो ब्युटिफुली शॉट आहे. तर ते मी कॅमेराचा एक लेन्स पाहायला शिकले. आणि मला हे झालं की मी कोणीच मला थांबवू शकत नाही. मी जर एखाद्या रस्त्यावर चालायचं असेल, न मेकअप मन, नोबडी कॅन स्टॉप मी. आय कॅन डू एव्हरीथिंग. अँड तेव्हापासनं की म्हणजे माझी अशी धाटणीच आहे की यू गॉट टू नो एव्हरीथिंग. बरोबर. मेकअप करायला, हेअर ड्रेसिंग करायला जरी ती माणसं असली तरी सुद्धा तुम्ही काय करताय आणि ह्याची माहिती असायलाच पाहिजे. नक्कीच. म्हणजे इट्स नॉट नेसेसरी बट दॅट्स हाऊ आय एम. राईट. अँड दॅट्स वाय पीपल कॅन नॉट टेक मी फॉर ग्रँटेड बिकॉज आय डोंट लेट देम. राईट. बिकॉज आय नो व्हॉट इज सपोज टू बी डन. करेक्ट.
करेक्ट. I have deep respect for what they, and also it makes you think confidence, आणि इव्हन त्या कामाबद्दल सुद्धा आदर मनामध्ये निर्माण होतो. दुसरा एक डेफिनेटली म्हणजे हिना. आय हॅड टू वर्क व्हेरी हार्ड टू मेक शुअर की झेबा बख्तियारच्या पुढ्यात माझं हिंदी कमी पडणार नाही आणि मिळालेल्या गाण्यामध्ये मी डान्सर म्हणून कमी पडणार नाही. ओके. ऋषी कपूर ज्याचे मी प्रचंड मोठी फॅन होते, इतक्या अत्यंत उत्कृष्ट अभिनेत्याबद्दल बरोबर काम करताना मी कुठंच कमी पडणार नाही. आणि मी साध्या घरातली साधीबोळी असले तरी माझ्या ग्लॅमरला घेऊन जाताना त्यातही मी कुठं कमी पडणार नाही. याकरता मला मी प्रचंड मेहनत घेतली. आणि पण जी म्हणजे मी मेहनत घेतली त्याच्यापेक्षा दाम दुपटीने मला रिटर्न्स मिळाले. नक्कीच. तिसरी फिल्म रायकर केस सांगेन मी. द वेब सिरीज. काय झालं, इट वॉज व्हेरी डिफिकल्ट, विच वॉज थोडं अँटिसिपेट केलं होतं पण पूर्णतः अँटिसिपेट केलं नव्हतं दॅट इट विल बी सो हार्ड फॉर मी. म्हणजे एक वेगळं माध्यम हाताळताना ते माध्यम काय आहे आणि त्यामुळे शूटिंग करताना किती बदलाव होतात आणि त्यामुळे तुमचं जसं सर्कल्स घेतात ना या कथकमध्ये, तर ते सर्कल त्यांचं हलत नाहीत ते कधीच. एक बिंदू ठेवलेला असतो, परत जेव्हा सर्कल करून येतात तेव्हा त्याच बिंदूकडे राहतात, म्हणून त्यांचा बॅलन्स सरळ राहतो. तो माझा बिंदू हल्ला ज्या वेळेला वेब सिरीज मध्ये मी काम केलं. ओके. इट हॅड मल्टिपल ट्रॅक्स आणि मल्टिपल ट्रॅक्स मध्ये माझा एक ट्रॅक होता ज्याला देर वॉज अ कॅरेक्टर आर्क ऑलमोस्ट टुवर्ड्स दी एंड. सो ते गुलदस्त्यामध्ये ठेवणं की ती काय आहे, नक्की तिची कॅरेक्टर काय आहे. नेगेटिव्ह शेडची कॅरेक्टर मी पहिल्यांदा करत होते, व्हेरी फर्स्ट टाइम. राईट. आणि ती गुपित ठेवून शेवटच्या दीड भागामध्ये सांगायची लोकांना आणि कन्व्हिन्स करायचं की आधीची पण खरी होती पण ही तितकीच खरी आहे. राईट. आणि सततचे चेंजेस ट्रॅकमध्ये होणं. बरं, बिकॉज आय हॅड दिस सिक्रेटिव्ह आर्क टू माय कॅरेक्टर. ॲट एनी गिव्हन पॉइंट व्हॉट इज द ऑडियन्स थिंकिंग अबाउट मी, हा प्रश्न मला इतका सतावायचा. आणि व्हॉट हॅपन, ज्यावेळेला मी फिल्म करत होते त्यावेळेला फिल्मचं 2-2.5 तासाचं स्क्रिप्ट मी एकदा वाचलं की माझ्या बरोबर डोक्यात असायचं. बिकॉज इट इज ऑलमोस्ट 2-3 फिल्मचा ऐवज एकत्र शूट करतात. तो सुद्धा आउटडोअर शूट असेल तर आउटडोअरचा पोर्शन आधी संपवूया, म्हणजे त्याला काहीही काहीच म्हणजे लिंक नाही. त्यामुळे होकायंत्र फुटल्यासारखं दिशाहीन आपण होऊ शकतो. काही म्हणजे मला स्क्रिप्टमध्ये कोणचा अरे काय कुठे माझी कॅरेक्टर काय करते, आत्ता लोकांना काय माहिती आहे, हे एवढं 3 फिल्म्सचा ऐवज डोक्यामध्ये ठेवणं वॉज कम्प्लिटली डिफिकल्ट. अँड आय वॉज ॲब्सोल्युटली डिपेंडंट ऑन माय डिरेक्टर. ॲज मच ॲज आय लव्ड द माध्यम, इट वॉज चॅलेंजिंग. त्याच्यानंतरच्या वेब सिरीज मध्ये मला एवढा त्रास झाला नाही, पण तो पहिला अनुभव होता ना, त्याच्यामुळे मला खूप हे हल्ले मी. आणि त्यांचं म्हणजे शूटिंगचं तंत्र पण निराळं असतं. चौफेर शूट करतात, 4-4 कॅमेरे एका वेळेला लावतात. जेव्हा चित्रपटात आम्ही काम करायचं, माझा मनी शॉट कुठला आहे मला माहिती असायचं. आता काय डिजिटल कॅमेरे आहेत, त्यांच्याकडे शूट करा हवं तेवढं. 15 टेक झाले तरी आय हॅव नो क्लू. एक मिड घेऊया, एक शॉट लॉंग घेऊया, थोडीशी तुमच्या नशिबावर भिस्त ठेवायला लागते. सो दॅट वॉज अ व्हेरी, पण इंटरेस्टिंगली पीपल लव्ड मी इन दॅट वेब सिरीज कॅरेक्टर एज वेल. राईट. म्हणजे दे बिलीव्ड मी टू बी अ नेगेटिव्ह कॅरेक्टर. पण आपण जे मगाचपासून म्हणतोय राईट की तू ट्रॅव्हल करतेस, यू हॅव सीन द वर्ल्ड, आणि जेव्हा तू फिरतेस जगामध्ये तेव्हा असे काही प्रश्न मनात उभे राहत असतील ना की काय म्हणजे हे काय आहे बाबा, व्हॉट एक्झॅक्टली आर यू थिंकिंग वेन पीपल डू सर्टन थिंग्स. आमची एक सेगमेंट आहे जिचं नाव आहे पब्लिक सब जानती है. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये बेसिकली पब्लिकचे अशा काही गोष्टी की ज्या विच हिट अस राईट, की असं का, वाय, असं आपल्याला पडतो प्रश्न, डेली लिव्हिंग मध्ये सुद्धा पडतो. सो असे 3 प्रश्न की जे तुला पब्लिकला विचारायचे की बाबांनो हे असं का करता तुम्ही, असे 3 प्रश्न. पॉलिटिशियन्स सुद्धा पब्लिकमध्ये येऊ शकतात. ऑफकोर्स. मला राजकारण्यांना हे विचारायला आवडेल
संबंध जगभरातल्या राजकारण्यांना, ओके. की तुम्ही लोकांच्या मनामध्ये नसताना वाय डू यू डिवाइड देम ऑन द बेसिस ऑफ इन्कम, ऑन द बेसिस ऑफ मेल फिमेल, ऑन द बेसिस ऑफ रिलिजन, ऑन द बेसिस ऑफ कास्ट? का करता हे? आम लोकांना त्यांना जेवायला काय मिळतं ह्याची फक्त भ्रांत असते आणि त्यांचे घरातले सगळ्यांचं बरं चाललंय ना, तब्येती सगळ्या ठीक आहेत ना, इतक्या बेसिक लेवलला लोक विचार करत असतात. का तुम्ही त्यांच्या डोक्यात भरता? हा पॉलिटिशियन्सना विचारलेला प्रश्न. बरोबर. जनरल एक जे आपण अकाउंटेबिलिटी म्हणतो ना, ती अकाउंटेबिलिटी हे भारतातल्या जनतेकरता आहे. ओके. आणि ऑफकोर्स प्रत्येक मी काय कॉमेंट करते ती प्रत्येकाला लागू होत नाही हे मला माहितीये, पण आम जनतेत एक जनरल ट्रेंड पाहिला ना, तर मी काम करतो त्याच्याकरता मला जरा एक्स्ट्रा पैसे मिळाले तर मी ते काम करीन, नाही तर करणारच नाही. असं का? वाय डोंट यू हॅव प्राईड इन व्हॉट यू डू? पूल बांधताना मग का पडतात ते? डोंट डू दॅट. इट्स पीपल्स मनी. आणि जरी खाबुगिरी केली, काम तर धड करा ना. खरं. फालतू भारतीयाचे प्राईड बाळगू नका. तुम्ही काय काम करता त्याच्यात आत्मीयता ठेवा अँड डू युअर वर्क. बिकॉज आय बिलीव्ह की प्रत्येक जनतेतल्या प्रत्येक सदस्यांनी जर त्यांच्या कामात जर आत्मीयतेने ते काम केलं आणि ते कीप प्राईड इन व्हॉट दे डू, समाज उत्तम होतो आणि त्या समाज उत्तम झाला की देश उत्तम होतो. अगदी. सो दॅट्स अनदर वन. प्रत्येकाला झाडं पानं लावण्याचं एक हाऊस असते, राईट? आपल्याकडे प्रत्येक चाळ असेल, मोठी घरं असतील, बंगले असतील, प्रत्येक जण एक तरी झाड लावलेलं असतं. मग त्या झाडाला जेवढं गरज असेल तेवढंच पाणी घाला ना. ते टिप 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 गळून त्याचे ओघळ दिसून ती बिल्डिंगची बाहेरची बाजू अत्यंत पथेटिक दिसेल अशी करणे इतपत पाणी का घालतात? टोटली अग्री. बट अश्विनी, हे झालं पब्लिक सब जानती है अँड दॅट्स व्हाय यू आस्क देम क्वेश्चन्स. पण पब्लिक डझंट नो अ लॉट अबाउट युअर फॅमिली. टेल अस अबाउट युअर किड्स. मला समीर आणि साची ही 2 मुलं आहेत. समीर मोठा आहे, त्यात अगदी दोघं पाठोपाठची आहेत. 14 महिन्याचं अंतर आहे दोघांना आणि दे फाईट विथ इच अदर लाईक एनिथिंग. माझा मुलगा आहे तो एकदम कूल डूड आहे. ओके. इज व्हेरी हँडसम. ही इज अ वेटलिफ्टर. ही लव्स वेटलिफ्टिंग. ही ऑल्सो लव्स कुकिंग, विच आय फील व्हेरी हॅपी अबाउट. आणि तो बिझनेस आणि फायनान्स याच्यामध्ये फोकस आहे त्याचा. तो USC नावाच्या कॉलेजमध्ये आहे, लॉस एंजलिसला. आणि माझी मुलगी ही अत्यंत आणि माझा मुलगा तो मिमिक करू शकतो. म्हणजे कोणालाही कुठलाही ऍक्सेंट बेमालूम मिमिक करू शकतो. म्हणजे 10 मिनिटं एखाद्याशी बोलल्यानंतर तो ही जस्ट कॅन पिक अप द ऍक्सेंट्स. हॅज अ युनिक सेन्स ऑफ ह्युमर. ओके. बर. आणि नथिंग रिअली मॅटर्स टू हिम. एकदा त्यांनी मला सांगितलं की मी म्हटलं, अरे जरा बरे कपडे घाल रे, काय हे म्हणजे? मम्मा, डू यू वॉन्ट मी टू लुक गुड और यू वॉन्ट मी टू बी कम्फर्टेबल? बेसिक प्रश्न विचारला अश्विनी त्याने. माय किड्स टीच मी अ लॉट. आणि माझी मुलगी ही अत्यंत क्रिएटिव्ह आहे. शी इज गुड पेंटर. ती वॉटर कलर पेंटिंग करते. फिनॉमिनल बेकर आहे. आय फील व्हेरी हॅपी की माझ्या दोन्ही मुलांना कुकिंग मध्ये, कारण कुकिंग इज आमच्या घरामध्ये, माझ्या वाढताना माझा भाऊ अत्यंत उत्तम कुक आहे. माझे वडील फारच उत्तम स्वयंपाक बनवायचे आणि माझी आई तर आहेच आहे. सो आय केम फ्रॉम अ फॅमिली वेअर फूड इज एव्हरीथिंग. बरोबर. आणि आपल्याला जे खायचंय ते आपल्याला बनवता यायलाच पाहिजे. नक्कीच. तुमच्याकडे पैसे असतील, तुम्ही 10 कुक ठेवा, पण ते यायला पाहिजे. नक्कीच. इट्स अ सेफ्टी स्किल आहे ते. ऑफकोर्स. लाईफ स्किल. इसेन्शियल्स आहे. सो असे माझा नवरा हा अत्यंत बुद्धिमान आणि स्पष्ट वक्ता. काही वेळेला नको रे एवढं स्पष्ट बोलू, थोडं कौतुक कर चालेल. सो असा आहे. आणि अत्यंत पुढारलेल्या विचारांचा आहे. ही रिस्पेक्ट्स माय पॅशन टुवर्ड्स माय वर्क अँड आय रिस्पेक्ट हिज पॅशन टुवर्ड्स हिज वर्क. सो मी भारतामध्ये आले तरी we both trust. There is immense trust between us. Right. Unbreakable trust, I would say.
अँड दॅट्स माय स्ट्रेंथ टू एन एक्सटेंट अँड दॅट इज हिज स्ट्रेंथ टू. ऑल्सो कारण तुम्ही बाहेरच्या जगामध्ये जाता, तो एक विश्वास असणं फार गरजेचं असतो. सो दिस इज माय फॅमिली. वंडरफुल वंडरफुल. आता ना वी कम टू द एंड ऑफ आवर गप्पा. आमचा शेवटचा हा जो सेगमेंट आहे त्याचं नाव आहे सन विवी, ज्याचं नाव आहे सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आपण पूर्वी बघ पोस्ट कार्ड लिहायचो, राईट? सो जर असं पोस्ट कार्ड आता तुझ्या हातात दिलं आणि तुला सांगितलं की तुला ज्या व्यक्तीला लिहायचंय त्या व्यक्तीला तू ते लिही. पास्ट, प्रेझेंट, फ्युचर, लाईव्ह, अलाइव्ह, नॉट अलाइव्ह, ज्या कोणाला तुला लिहायचं असेल त्यांना तू ते लिही, तर तू कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील? बापरे, ऑन द स्पॉट फार डिफिकल्ट प्रश्न आहे. मी माझ्या आजीला लिहीन. ओके. माझ्या आईची आई. अच्छा. सगुणा तिचं नाव. आता माझी आजी म्हणजे काळ काय असेल बघ. नक्कीच. तिचं म्हणजे दुसरं लग्न माझ्या आजोबांचं होतं. कारण त्यांची खूप लहान वयामध्ये तिचं लग्न झालं आणि एका मोठ्या घरामध्ये ती पडली. इतकं मोठं की जेवायलाच 30-40 माणसं, गडी, अमकं ढमकं सगळं असं असायचं. राईट. आणि हलाखीची गरिबी. असं काही फार इतकी माणसं आहेत म्हणजे खूप पैसा आहे घरामध्ये असंही नाही. माझे वडील आजोबा खूप नावाजलेले वैद्य होते आणि ते खूप तापट होते. सो असं सगळ्यांना सांभाळायचं. आणि आज तिची सगळी मुलं व्यवस्थित, म्हणजे मला माझ्या आईची 13 भावंड, म्हणजे 12 म्हणताय, एक हे मूल बारलं. तर एवढ्या मुलांना तिने जन्म दिला. ओ गॉड. ओके. आणि सगळ्यांचं काय चाललंय ह्याची माहिती असणं. आम्ही तिला इंदिरा गांधी म्हणायचो. आणि आयुष्यातली 17 वर्ष ती अंथरुणावर होती. तिला प्रचंड डायबिटीस होता आणि ती पडली होती आणि त्यावेळेला तिचं ते काही झालं, ऑपरेशन बरोबर नाही झालं. तिचा एवढा पायामध्ये एवढी गॅप होती. ओ गॉड. आणि तेव्हा असं काही इतकी साधनं पण काही नव्हती. आणि डायबिटीस असल्या कारणानं त्यावेळेला जी जखम झालेली होती ती अव्याहत म्हणजे वाहत असायची. इट नेव्हर हिल्ड. त्याच्यामुळे ती अंथरुणावर होती. तिला मी कधीही दुःखी कष्टी पाहिलं नाही. त्याच्यात सुद्धा ती सतत वाती वळायची, काय 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 करायची. तिथून ऑपरेशन्स चालायची तिची. आणि कोणाच्या नातवंडांना भांडी, म्हणजे बारसं होणार असेल तर त्याचं एक चांदीचं नाव घातलेलं भांड कुठे राहणार. ती चालती फिरती पण नव्हती तरी ते त्यांना वेळेत पोचलेलं असायचं. डिसिशन मेकिंग, कुठे कुणाशी कडक व्हावं, कुणाशी कडक नसावं, हे सगळं. सो आय हॅव ट्रिमेंडस रिस्पेक्ट फॉर हर अँड आय हॅव सम स्वीट मेमरीज विथ हर. सो मला आजीला सांगावंसं वाटेल की तुझ्यातनं ते आईत आलं आणि आईतनं ते माझ्यात आलं. आणि तू जे सत्कर्म केलं किंवा तू जे आयुष्य ज्या पद्धतीने व्यतीत केलंस, दे आर ऑल माय एंजल्स. सो तू माझी एक एंजल आहेस. आणि तुम्ही जे पुण्य केलं त्याचं पुण्य म्हणून माझं आयुष्य आज इतकं सुकर आहे असं मला वाटतंय. आणि तू जे माझ्या संस्कार केलेस, माझ्या आईवर केलेस, त्याच्याबद्दल मी खूप कृतज्ञता आहे माझ्यामध्ये. आणि त्या पिढीतली असून सुद्धा तू फार पुढची होतीस. प्रचंड हुशार होती ती. त्यावेळेला तिला स्कॉलरशिप मिळाली आणि नंतर मुलींना कोणी शिकवतच नाही. राईट. त्याच्यामुळे ती शिकली नाही कधी. पण खूप पुढारलेल्या विचारांची होती. सो माझं स्थान विवी तिला. सुंदर सुंदर सुंदर. अश्विनी ताई, आता आपण जे इतकं सगळं बोललो ना, हे खरंच खूप एनरिचिंग आहे माहितीये. कारण तुझा इतका अनुभव आहे आणि इतका अनुभव आल्यानंतर एक स्टान्स येतो, तो तुझ्यात नाहीये. यू आर गोइंग विथ द फ्लो आणि दॅट इज सच अ वेलकम थिंग. आणि म्हणून इनफॅक्ट आय वुड लाईक टू से की प्रेशर नाही, जे तू म्हणालीस की तू घेणारच नाही आहेस प्रेशर, त्याच्यामुळे नो प्रेशर. पण अश्विनी भावे एक कलाकार, एक लेखिका आणि एक क्रिएटिव्ह पर्सन म्हणून अजून लोकांसमोर भरपूर यायची आहे. सो ऑल द बेस्ट फॉर दॅट जर्नी. आणि लुकिंग फॉरवर्ड की तू अजून काय काय आमच्या समोर पेश करणार आहेस. आणि थँक्यू सो मच
की तू एवढा वेळ काढलास. आय नो तुझं खूप बिझी शेड्यूल असतं, कारण तुझं अमेरिका, भारत असं चाललेलं असतं आणि त्याच्यामध्ये तू हे केलंस आणि आपण खूप दिवस झाले हे प्लॅन करत होतो, हे अल्टिमेटली झालंय. सो थँक्यू सो मच रीमा, थँक्यू सो मच. तुम्हाला इतकं बोलतं केलंस आणि ज्या गोष्टींवर मी विचारही केला नसेल किंवा कोणाशी त्याच्याबद्दल बोललेही नसेल, ते आज तू माझ्या तोंडून बोललं गेलं. सो त्या संधीकरता खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा मुक्काम पोस्टच्या सगळ्या श्रोत्यांकडनं माझा प्रेमाचा नमस्कार आणि धन्यवाद. माझ्यावर असंच प्रेम करत राहा आणि माझ्यावर असाच विश्वास टाकत राहा, बिकॉज दॅट हॅज वर्कड इन माय लाईफ. तुम्ही विश्वास टाकता म्हणून मी त्याहीपेक्षा वरचढ जाऊन तुम्हाला समाधान देण्याचं काम करते. तेव्हाच माझ्या हातनं चांगलं काम होतं. थँक्यू सो मच.